व्ही.आर. पवार सारीजतर्फे शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा गौरव करण्यात आला आहे. व्ही.आर. पवार सारीजतर्फे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त सोलापुरातील विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा सन्मान सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर महाआरतीचा कार्यक्रम संपन्न झाला. या महाआरतीच्या कार्यक्रमास डॉक्टर सुहासिनी शहा, डीसीपी दीपाली काळे, डॉक्टर वैशाली कडूकर, सीईओ मनीषा आवाळे, आरटीओ अर्चना गायकवाड, आयुक्तांच्या पत्नी रुपाली माने, अनुराधा चंडक, डॉक्टर अग्रजा चिटणीस, सायली जोशी तसंच सोनल पांचाळ यांच्या हस्ते नवरात्र महोत्सवानिमित्त श्री तुळजाभवानी देवीची महाआरती करण्यात आली. यावेळी पाहुण्यांचं स्वागत व्ही.आर. पवारचे संचालक महेश पवार, गिरीश पवार, अमर पवार यांनी केलं. तर महिलांचा सत्कार सुलोचना पवार, सुनीता पवार, दीपा पवार, गीता पवार, स्नेहा पवार व प्रियांका पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. नवरात्री निमित्त एकच आवाहन करेन सर्वांना, म्हणजे बेसिकली वस्त्रदालनामध्ये आले आणि इथला ॲम्बियन्स प्रशस्त वस्त्रदालन आहे. सोलापूर शहराच्या सर्वच महिलांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि आज या ठिकाणी हिरवा रंग आजचा आहे, त्यामध्ये सर्व हिरवे वस्त्र परिधान करून इथला स्टाफसुद्धा हजर आहे. तर या नवरात्रीनिमित्त पोलीस आयुक्तालयातर्फे एकच आवाहन की आम्ही जसं 9 दिवस स्त्री शक्तीचा जागर करतो त्याचसोबत स्त्री शक्तीचा आदर करूया. आज मॅडमशी पण आत्ता मी बोलताना सांगितलं की प्रत्येक ठिकाणी आज महिलांच्या बाबतीत जे काही डेरोगेटरी वर्ड वापरले जातात, ज्याला आपण मराठीमध्ये शिवी म्हणतो, तर माझं एकच आवाहन आहे की हा स्त्री शक्तीचा जागर तर 9 दिवस आपण करायचंच आहे, पण स्त्री शक्तीचा आदर कायम करूया. त्यासाठी आजपासूनच स्वतः ठरवूया की मी माझ्या आयुष्यात आज शिवी या शब्दप्रयोगाचा वापर करणार नाही आणि त्या पद्धतीनं आपण हा आदर करूयात आणि जागर करूयात. सर्वप्रथम आपल्या सर्वांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आज या ठिकाणी व्ही.आर. पवार सारीजमध्ये जो काही पूजेचा कार्यक्रम होता, आरतीचा कार्यक्रम होता, या कार्यक्रमासाठी उपस्थित विविध डिपार्टमेंटच्या महिला अधिकारी आहेत, अधिकाऱ्यांच्या सुविध पत्नी आहेत आणि हा कार्यक्रम आपण आयोजित केला. ते अधिकारी महिलांना या ठिकाणी आपण एकत्र बोलवलं, त्याबद्दल सर्वप्रथम व्ही.आर. पवार सारीजचा मनपूर्वक आभार. शारदीय नवरात्रोत्सव हा युजली महिलांचा सण असा समजला जातो, पण पुरुषांशिवाय स्त्री ही विभक्त आपण करणं शक्य नाही, कारण तो निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे या समाजातील प्रत्येक स्त्रीला माझा हा एकच संदेश आहे की ते तिचं जे अस्तित्व आहे, तिचं जे काही स्वाभिमान आहे, तिची जी काही ओळख आहे, त्या तिने तशीच सांभाळावी आणि त्यासाठी त्यांनी देखील मदत करावी. रात्रीच्या निमित्ताने पूजेसाठी आम्हाला सगळ्यांना इथे बोलवलं आणि मान दिला, ह्याच्याबद्दल खरं तर सर्व पवार फॅमिलीचे मी मनापासून आभार मानते. आणि एक मोठ्या प्रमाणावर वेगळी एक शिकवण समाजात जाणं गरजेचं आहे नवरात्रीच्या निमित्ताने. आत्ताच काय मॅडम बरोबर मी बोलत होते की स्त्रीचा आदर करायला लोकांना शिकवणं खूप गरजेचं आहे आणि त्या निमित्ताने तोही विचार आपण सगळ्यांपर्यंत पोचवूया. मला बोलवलं त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. मेरा एक ही कहना है कि पहला सुख निरोगी काया, ये जो शरीर भगवान ने दिया है हमें, अगर इसकी पूरी संभावनाओं को या पूरी शक्ति को अगर हमें उपयोग करना है तो हमारे शरीर का निरोगी और स्वस्थ रहना बहुत ज़रूरी है. तो सभी महिलाओं से आह्वान करूँगी कि अपने स्वास्थ्य का ध्यान ज़रूर से रखें और लेट योर किचन बी योर फर्स्ट फार्मेसी. आपका जो किचन है उसे फार्मेसी के रूप में उपयोग करिए. वहाँ से जो भी निकले वो स्वास्थ्यवर्धक हो. स्वाद बाद की बात है,
पर वो आपके परिवार के स्वास्थ्य के लिए हो, इसका विशेष ध्यान रखिए। आप सभी को बहुत बहुत शुभकामना। पवारांच्या छान 4 मजली दुकानात उभे आहोत आणि इथे आपण बघितले की एक स्त्री काय काय करू शकत नाही। लक्ष्मी, महाकाली, महासरस्वती आणि सर्व रूपं आज तुम्ही सर्व स्त्रियांच्या आमच्या सगळ्या सख्यांच्या रूपात बघितलेली आहेत आणि सगळ्या घराकडे कुटुंबाकडे लक्ष देता देता आपण तिच्यातली ती म्हणजे स्वतःतली ती स्वतः विसरायची नाही आहे। तिच्याकडे पण काळजी घ्यायची, तुमच्या स्वतःकडे पण लक्ष द्यायचं आहे। ही 9 दिवसात जी आपल्याला ऊर्जा मिळत असते ती वर्षभर आपल्याला पुरवायची आहे आणि अर्थातच काळजी घ्यायची म्हणजे आपल्या नवऱ्याकडे छान छान साड्या घेऊन द्या असाही हट्ट करायचा आहे आणि ती काळजी कशा पद्धतीने घ्यायची की पवारांच्या दुकानात यायचं, आवडीच्या साड्या घ्यायच्या आणि ते सुद्धा एक आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा फॅक्ट। आपलं एक अंतर्मन असतं की आपण मनातनं आपण छान असतो, तसं आपल्याला बाहेरनं सुद्धा खूप छान आपण रेडी झालो किंवा तयार झालो तर आपल्याला तो 100% कॉन्फिडन्स येतो आणि तो कॉन्फिडन्स देण्यासाठी वी आर पॉवर आपल्याला खूप मदत करतं। वी आर पॉवरची साथ आहे आपल्याला, कारण कुठलाही फंक्शन असू दे, कुठलाही सण असू दे, कुठलाही बर्थडे असू दे किंवा कुठलीही इव्हेंट असू दे, आपण एक नवीन गोष्ट घ्यायला जातो, ती आपल्याला हवीच असेल, त्याच्याशिवाय आपलं आउटर दिसत नाही। सो ब्युटी जशी आतून आहे तशी आउटरनी सुद्धा ब्युटी आपण मेंटेन केली पाहिजे आणि ती मदत करते आपल्याला वी आर पॉवर। सो तुम्ही जरूर व्हिजिट करा आणि एनिवे तुम्ही येतच आहात, भरपूर व्हरायटी तुम्हाला इथे मिळणार आहे, ट्रेडिशनलपासून आत्ताच्या वेस्टर्न कलेक्शनपर्यंत, कारण 4 पिढ्या यांच्या काम करतात यासाठी। थँक्यू सो मच। हे जे वी आर पॉवर एक नाव आहे, ते नाव नसून एक पहिलं छोटं झाड होतं आणि ते वडाचं झाडाला मी संबोधित करते, कारण वडाचं झाड असं आहे की त्याला खूप आयुष्य आहे आणि त्याची पानं मुळं इतकी वाढत जातात की ते खूप मोठं होतं आणि त्याप्रमाणे ह्याची ग्रोथ होते। मी साधारण 2008 साली एकदा येऊन गेलेली आहे, सरांची पोस्टिंग होती, त्यावेळेस ते एकदम छोटं होतं आणि त्यानंतर आत्ता जेव्हा मी पाहते तर त्याचं एकदमच काया पलटलं आहे आणि त्याप्रमाणे आणखीनही ह्याचं जे झालं आहे त्याच्यापेक्षा दुपटीने ते नक्कीच वाढणार आहे आणि त्याच्यासाठी माझ्या नक्कीच शुभेच्छा। ॲज अ वी आर पवार साडी सेंटरतर्फे पूजेसाठी आम्हाला बोलवलं, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद। फॅमिलीमध्ये जर युनिटी असेल तर प्रोग्रेस कसा होतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे वी आर पवार साडी। ते सगळेजण इतके एकत्र फुल फॅमिली आहे आणि तुमचे सगळे जे आता मी स्टाफ बघितले ते सगळ्यांच्या ह्याच्यामधनं असं लक्षात आलेलं आहे की इट्स नॉट अ बिझनेससाठीचं नाही आहे, फॅमिली युनाईट होऊन काहीतरी काम करतं आहे। आणि आत्तापर्यंत मी प्रत्येक वेळी साड्या या फोनवरनं व्हिडिओ कॉल करून घेऊन ऑर्डर केलेल्या आहेत, पण ह्याच्यापुढे मात्र मी पर्सनली स्वतः येऊन प्रत्येक वेळेस साड्या घेईन। सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि पवार कुटुंबियांना मी धन्यवाद देते की त्यांनी सर्व महिलांना सगळ्या क्षेत्रांमधून बोलावून इतकी सुंदर देवीची आरती केलेली आहे। आपल्या माध्यमातून मी एकच सांगू इच्छिते की आपण सगळीकडे स्त्री शक्तीचा जागर 9 दिवस करतो, पण आपण तो वर्षभर कायम ठेवावा। प्रत्येक खेड्यापाड्यांमधल्या मुलींना शिक्षण द्यावं। मुली जर शिक्षण घेतील तर त्या स्वतःच्या पायावर उभे राहून सक्षम महिला बनतील। तर आपण सर्वांनी त्याबद्दल खूप प्रयत्न करावेत, आपण करतच आहोत आणि कायम करत राहावे। आम्हाला सगळ्यांना इथे बोलवलं नवरात्रीच्या निमित्ताने आणि इतक्या मानाने सन्मान दिला त्याबद्दल खरंच वी आर पवार फॅमिलीचे मी खूप खूप आभार मानते। त्या सगळ्यांनाच नवरात्रीच्या खूप शुभेच्छा आणि नवरात्रीचा आपण जागर करतो, पण तो फक्त नवरात्रीपुरता न राहता मला वाटतं स्त्रियांचा सन्मान हा सतत झाला पाहिजे किंवा आदरयुक्तच त्यांच्याबद्दल भावना असावी, यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करत राहू आणि त्यात तुमची साथ नक्कीच असेल मला माहिती आहे। पुन्हा एकदा आम्हाला सगळ्यांना इथे बोलवलं आणि मान दिलात, खूप खूप धन्यवाद। आज इथे वी आर पॉवर आमच्या या शॉपमध्ये आम्ही दुर्गा शक्तीचा सन्मान या हिशोबाने तर आम्ही इथे सोलापुरातल्या ज्या मान्यवर ज्यांनी बळावरती जे स्वतः घडवलेले असे काही जे व्यक्तिमत्व असलेले ज्या आमच्या या माता भगिनी आहेत त्यांना आम्ही बोलून आम्ही आज दुर्गापूजेचं आयोजन केलेलं होतं आणि अवघ्या एका दिवसामध्ये आमचं हे ठरलेलं कार्यक्रम त्यांनी आम्हाला त्याच्यामध्ये स्वतःचा मूल्यवान वेळ एका दिवसातच आम्ही ठरवूनसुद्धा त्यांनी आम्हाला स्वतः वेळ दिला, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। धन्यवाद।